सांगितलं एक बाष्कल नावाचं नगर होतं आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये 4 वर्णाचे लोक राहत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य, सगळेच लोक गावामध्ये सगळेच असतात ना आता. तर त्या गावामध्ये मात्र ते गाव इतकं पापी होतं, इतकं पापी होतं, त्या गावामध्ये एकही पुण्यवान नव्हता असं लिहिलं शिवमहापुराणामध्ये. पापहानी प्रजा आहे ते. गावामध्ये काकडा नाही, हरिपाठ नाही, भजन नाही, पूजन नाही, देवाचं मंदिर सुद्धा नाही गावामध्ये, इतकं पापी गाव. आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये एक बिंदुल नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्याच्या बायकोचं नाव चंचुला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ती फार पतिव्रता होती, पतीच्या आज्ञेत वागायची, पण तिचा पती भलता वाईट वागायचा. तो परस्त्रियांच्या चक्रामध्ये सापडलेला होता. वैशागमन, मदिरापान, जुगार खेळणे. बायकोनं खूप समजवण्याचा प्रयत्न केला की अहो मी तुमची पत्नी आहे, असं करू नका स्वामी, हे चांगलं नाही, हा दोष आहे, आज नाही उद्या हे पाप भोगावंच लागेल. नवऱ्याने काही ऐकलं नाही. बायको शेवटपर्यंत त्याला सांगत राहिली की असं पाप करू नका, असं पाप करू नका. नवऱ्यानं काही ऐकलं नाही. आणि नवऱ्यानं ऐकलं नाही म्हणून ती जी पत्नी होती ती सुद्धा वाम मार्गावरती आरूढ झाली. ती वाम मार्गावर आरूढ झाली. पती तर पापीच होता. पाप करत करतच तिचा जो पती होता बिंदुल, तो मृत्युमुखी पडला, मरण पावला. मरण पावल्यानंतर यमाच्या दूतांनी त्याला धरून नेलं आणि भरपूर दिवस नरकाच्या असह्य वेदना देऊन त्याला विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपात सोडून दिलं. आता मरण्यानंतरची प्रक्रिया नीट ऐका तुम्ही. आम्ही जिवंत आहोत ना, याला म्हणतात जीवात्मा. काय म्हणतात? जीवात्मा. मेल्यानंतर काय होईल? प्रेतात्मा. आणि पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर होईल पित्रात्मा. आणि पित्रातून मुक्त झाला म्हणजे कोणती गती पाहिजे? विष्णूचा भक्त असला तर वैकुंठाला जाईल, शंकराचा भक्त असला तर कैलासाला जाईल, मग बनेल पुण्यात्मा. काय? जीवात्मा, मरणे के बाद में प्रेतात्मा, वर्ष श्राद्ध झालं की पित्रात्मा. आणि गती म्हणजे सपिंडी 6 मासे वळवले म्हणजेच भरणी श्राद्ध केलं, मरण पावलेल्या माणसाचा पिंड त्याच्या वडिलामध्ये, आजोबामध्ये, पंजोबामध्ये मिळवलं, मग मरेल पुण्यात्मा. ते पण ते ठरवतील पुण्यात्मा बनवायचं आहे का पापात्मा. ज्या लोकांनी खूप पाप केलं आहे त्यांची मुक्तता नाही म्हटले. करोडो वर्ष त्यांना प्रेतच व्हावं लागेल आणि प्रेत योनीमध्येच राहावं लागेल. हा जो बिंदुल आहे हा जीवात्मा तर होताच, पण जिवंतपणीच पापात्मा होता. मरण पावला, प्रेत योनीला प्राप्त झाला आणि प्रेत योनीला प्राप्त होऊन विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपात फिरू लागला. त्याची बायको चंचुला तीही पापप्रवृत्त झाली होती. तीर्थयात्रा करत करत निघाली आणि गोकर्ण महाबळेश्वरला आली. आणि मग गोकर्ण महाबळेश्वरला ती पूजा करू लागली भगवान शंकराची. तिथे ऑलरेडी पूजा चालू होती भगवान शंकराची. गोकर्ण महाबळेश्वर पुढे कथा येईल म्हणून आत्ता सांगत नाही. जेव्हा 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आपण पुढे ऐकू शिवमहापुराणात, आणि त्याच्या अगोदर काही उपलिंगाची माहिती शिवमहापुराणामध्ये आली, तेव्हा गोकर्ण महाबळेश्वर रावणाने शंकरानं दिलेले लिंग जमिनीवर टेकून जे ओढायचा प्रयत्न केला होता, लिंगाची वेदी, त्याचे कानं बाहेर आले होते. गोकर्ण महाबळेश्वर. त्या गोकर्ण महाबळेश्वराला येऊन पोहोचली चंचुला आणि तिथे ती भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेली. आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तीही जीवनामध्ये पहिल्यांदाच भगवान शंकराची शिवमहापुराण कथा ऐकू लागली. पहिल्या दिवशीची कथा ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा निघू लागल्या. का? ते शिवमहापुराण कथा सांगणारे महाराज सांगत होते श्रोत्यांना की मनानं जरी पाप केलं म्हटले, मनानं जरी माणसानं पाप केलं ना, प्रत्यक्षात तर जाऊ द्या त्याचा तर दंड आहेच, पण मनानं जरी माणसानं पाप केलं तर त्याची खूप मोठी शिक्षा तिथे दिल्या जाते माणसाला. और मग तिने विचार किया, मेरा पति तो बड़ा पापी था, अब उसकी तो क्या गति हुई होगी मुझे पता नहीं, लेकिन जाने अनजाने में मैं तो बहुत बड़ी पतिव्रता थी, लेकिन मेरे पति का उसकी चाल ढाल देख करके अंतिम चरण में मैं भी बिगड़ गई, अब मेरी क्या गति होगी। क्योंकि कथाकार तो शिव महापुराण कथा में सुनाए जा रहे थे कि पाप मत करो, पाप मत करो, पाप का फल बड़ा कठिन होता है, मन से भी पाप नहीं करना चाहिए। मन के पाप को यदि मिटाना है
तो भगवान का ध्यान करना चाहिए। शिव महापुराण की कथा कह रही है इस बात को, ध्यान करने से मन का पाप मिट जाता है। जप करने से वाणी से जो पाप हमने किए हैं, इस वाणी से जो गलत सलत कह करके किसी सामने वाले का हृदय दिल हमने दुखाया है, वो वाणी से किए हुए पाप जप करने से मिट जाते हैं। ध्यान करने से हृदय के मन के पाप मिट जाते हैं और हिमालय की आदि आदि गुफाओं में जा करके जो हठयोगी बनते हैं, कठिन साधना करते हैं, उस कठिन साधना से जो है ना वो शरीर के पाप मिट जाते हैं। शारीरिक कठीण साधनेनं शरीराचे पाप संपतात, ध्यानानं अंतकरणाचे म्हणजे मनाचे पाप संपतात। आणि जप केल्यानं तुम्ही तोंडातून बोलता ना, आणि तुला काय कळतं व मग असं जरी आपण एखाद्याला म्हणलं तर तिला वाईट वाटलं तर, आणि मग तुला काय कळतं व ये जो हमने किया है दिन रात, मग तुला काय येतं आणि मग मला काय येतं। तो ये जो पाप है इसका भी बहुत बड़ा दंड है वहां पर। ये कथाकार जब सुना रहे थे, चंचुला बड़े ध्यान से कथा सुन रही थी, लेकिन कथा भी सुन रही थी और पूरी कथा होने तक बस रोई जा रही थी। कथा संपल्यानंतर चंचुला पळत गेली आणि पतिव्रता असणाऱ्या चंचुलेनं आपलं हे जे शीर आहे त्या महाराजांच्या चरणामध्ये ठेवलं। महाराज जी, अब मेरी क्या गति होगी, आपकी कथा सुनकर के तो मैं बड़ी भयभीत हो चुकी हूँ, मुझे बड़ा डर लग रहा है कि कौन से पाप से कौन सी शिक्षा मिलेगी। चिंता मत कर बेटा, भगवान शंकर की कथा में इतनी ताकत है कि बड़े बड़े पाप शिव का नाम सुनने से दूर से ही भाग जाते हैं। यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष, नामाचा नका जाऊ तया गावा। नामधारकांच्या शिवा, अरे पिसादेवीची जी आमची वेश आहे ना रोडवरची, काकडा ऐकतात ना, इथं पिसादेवीचा काकडा मला माझ्या घरापर्यंत ऐकू येतो। तर हा जो काकडा आहे ना म्हणले, तर पाप कंपनते सर्व पाप, आणि भागवतातला श्लोक आहे। कैसे जानते हो आप? अरे ये शिव महापुराण इतनी शक्तिशाली है, ये भागवत इतनी शक्तिशाली है। कैसे? यदि जंगल में चले जाओ ना, तो जंगल में बड़े बड़े जो है ना बड़े बड़े कुत्ते होते हैं, सियार होते हैं, इनकी हुकूमत तब तक चलती है जब तक शेर ना आ जाए। ये अपने आप को राजा समझते हैं जंगल का। कौन? ये जो बाकी है ना, ये कुत्ता बिल्ली आदि 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 बंदर, ये अपने आप को जंगल का राजा समझने लगते हैं। लेकिन एक बार शेर की आवाज सुन लीजिए, और शेर की आवाज सुन करके ये सब भेड़िए भाग जाते हैं। उसी तरह जैसे जंगल में शेर की आवाज सुन करके भेड़िए गली गली से भाग जाते हैं ना, वैसे मेरे शिव महापुराण की, मेरी काकड़ा हरिपाठ की आवाज सुन करके बड़े बड़े पाप दूर से ही भाग जाते हैं। इसमें कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं है। ये भागवत का श्लोक है, मैं मन से नहीं कह रहा हूं। श्रीमद्भागवतम शास्त्रम मुक्तिदानेन गरजति। भागवत और शिव महापुराण सिंह के जैसी दहाड़ मार रहा है। सिंहासर की छाती ठोकून सांगतंय शिव महापुराण आणि भागवत। बस भागवत और शिव महापुराण सुनने मात्र से आपके हृदय से तत्क्षण पाप निकल जाता है, तत्क्षण। कथा के पंडाल में घर की गारंटी मैं नहीं लेता, मुझे पता नहीं, लेकिन कथा के पंडाल में आकर के कथा सुनने से इसको बस यहां पर कोई पाप ही नहीं घुस सकता। चंचुलेनं संकल्प केला, तू संकल्प करून जर का बाकीची कथा ऐकली ना म्हटले, दोष नाही राहणार तुला। मग झालेलं पाप तो भोगावं लागेल, पण आता पाप करू नको। आता शुद्ध मनानं संकल्प कर की मी शिव महापुराण ऐकते आणि गतीला प्राप्त होते। रक्षासूत्र बांधलं तिने कथाकाराकडनं आणि 6 दिवस हृदयाचे कान करून कथा ऐकली। तिचा मृत्यू नाही झाला, शिव महापुराणात लिहिलं, तिला मुक्ती भेटली। तिनं असे हृदयाचे कान करून कथा ऐकली, असे हृदयाचे कान करून कथा ऐकली की माता पार्वती प्रसन्न झाली तिच्या श्रवणावर, की श्रवण असावं तर चंचुलेसारखं। त्या चंचुलेला नेण्याकरता माता पार्वतीनं कैलास लोकातून विमान पाठवलं गोकर्ण महाबळेश्वराला, शंकराच्या मंदिरात। सुतजी सांगतायत। आणि चंचुलेला
जिवंतपणीच मुक्ती देऊन टाकली आणि चंचुलेला आपल्या प्रमुख दासीमध्ये दासित्व दिलं। आज से तू मेरी दासी है, मैं तुझ पर प्रसन्न हूँ। बहुत सारे लोग हमारी कथा सुनते हैं, लेकिन कुछ सुनते हैं कुछ छोड़ देते हैं। इधर से सुनते हैं इधर से छोड़ देते हैं, कभी कभी इधर से भी सुनते हैं तो इधर से छोड़ देते हैं, कभी कभी यहाँ से सुनते हैं कि और से छोड़ देते। लेकिन तूने ऐसी कथा सुनी है, ऐसी कथा सुनी है कि मेरा हृदय गदगद हो गया। और इसलिए है चंचुला, मैं पार्वती शिव की पत्नी आज से तुझे मेरी प्रमुख दासी का मान दे रही हूं। माता पार्वतीनं तिला आपल्या चरणामध्ये ठेवून घेतलं। माता पार्वतीची रोज भक्ती करू लागली, ती सेवा करू लागली। आणि मग माता पार्वतीनं तिची पूर्व पीठिका विचारली, तू कोण, काय, कुठालची? हिनं सांगितलं, माझं गाव बाष्कल नगर, गावामध्ये सगळे पापी, मी पतिव्रता, माझा पतीही पापी। माते, मी तर मुक्त झाले ग, पण माझा पती मुक्त नाही झाला, तर मी मुक्त होऊन काय फायदा आहे? माते, एक कृपा कर ना माझ्यावर, माझे पती यावेळेस कुठे आहे हे मला सांग ना। माता पार्वतीनं ज्ञान दृष्टीनं जाणलं की हिचा जो पापी पती होता बिंदुल, जो हिच्या आधी बऱ्याच वर्ष मरण पावला होता, तो अनेक असह्य नरक यातना भोगून पापाचं फळ म्हणून विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपानं फिरत होता। सांगितलं, तुझा पती अजूनही मुक्त झालेला नाही, त्याचं पाप संपलेलं नाही, तो विंध्य पर्वतावरती पिशाचाच्या रूपानं फिरतोय। माते, त्याच्या मुक्तीचा उपाय एकच आहे। धुंदुकारीनं जसं भागवत ऐकलं 7 दिवस मंडपाच्या बांबूमध्ये, 7 पेरी बांबूमध्ये बसून, तसं तुझ्या नवऱ्याला त्या विंध्य पर्वतावरती शिवमहापुराण कथा ऐकावी लागेल। आता कोण ऐकवेल? मी व्यवस्था करते, काळजी करू नको। माता पार्वतीनं गंधर्वराज तुंबुरूला बोलवलं, हातामध्ये विना दिली, सांगितलं विंध्य पर्वतावरती भव्य मंडपाचं आयोजन करा आणि भव्य मंडपाचं आयोजन करून त्यामध्ये सर्व पिशाच वसवा, कारण की पिशाच्याच्या मंडपामध्ये भक्त जाणार नाही आणि भक्तांच्या मंडपामध्ये पिशाच येणार नाही, हा फरक आहे। म्हणून सगळे ऑल टाइप्स ऑफ पिशाच सगळेजण तिथे बसवा आणि गायनामध्ये त्यांना कथा ऐकवा। गायनामध्ये ये गायन क्या है, गायक तो हमारे साथ 101 है, लेकिन पूरा गायन का कार्यक्रम नहीं है। बीच में कभी नींद ना आ जाए, जमई ना आ जाए, डकार ना आ जाए, दिल पे ना आ जाए, मुरझाएपन ना आ जाए, इसलिए होता है गायन, संगीत, कथा। म्हणून गायनात कथा ऐकवा। पार्वतीची आज्ञा शिरसाबंद मानून भक्तराज तुंबुरानं हातामध्ये विना घेतली, विंध्य पर्वतावर आला आणि त्या हिच्या नवऱ्याला चंचुलाच्या बिंदुल आला, त्याने कथा ऐकवली आणि बिंदुल मुक्त झाला। शिव महापुराण सुनने मात्र से भागवत में धुंधुकारी और शिव महापुराण में बिंदुल मुक्त हो गया है आज धुंधुकारी जैसे। आणि मुक्त झाल्यानंतर तो चंचुलेला भेटला, दोघांचं मिलन झालं। बिछड़े प्रेमियों का मिलन कराने वाली, पापी को पापी से मिलाने वाली, पापी को पुण्यवान करने वाली, अरे पापी को भी गति देने वाली है शिव महापुराण। ये बात, ये कथा हमको सीख दे रही है। असं हे शिव महापुराणाचं महात्म्य आहे।